सुस्वागत विद्यार्थी मित्र. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की या कोरोनाच्या संसर्गजन्य रोगामुळे आपण शाळेत जाऊ शकत नाही. विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाहीत, शिक्षकांची भेट विद्यार्थ्यांना होत नाही. परंतु याचा तोटा जो अध्यापनावर होत आहे तो भरून काढण्यासाठी आपल्या प्रशासनाकडून संवेग या कार्यक्रमांतर्गत YouTube अध्यापनाच्या मालिका तुमच्यासमोर सादर केल्या जातात व त्यातूनच आज एक नवीन पाठ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. तर माझा परिचय सर्वप्रथम करून देतो. मी प्रवीण कांबळे सर, शाळा सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा धनगट्टे, केंद्र दड्डी, तालुका मुखेरी, शैक्षणिक जिल्हा चिकोडी येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण जो पाठ शिकायचा आहे तो म्हणजे पाठ क्रमांक 18 इयत्ता 5वीतून मराठी विषयातील पाठाचं नाव आहे दिनूचं बिल. आता दिनूचं बिल म्हणजे नेमकं काय, कसलं बिल असेल? आता बिल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? बिल म्हणजे काय माहिती आहे? अरे बरेच जण नाही असं म्हणतात. ठीक आहे, तर बिल म्हणजे नेमकं काय असतं आणि दिनूचं हे नेमकं वेगळं बिल कसलं, हे आज आपण या पाठात शिकायचं आहे. पाठात शिकणार आहोतच, पण हा पाठ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी कृती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. त्या कृतीत तुम्ही सहभाग घ्यायचा. तर बघा बरं, ओळखा पाहू. इथं काही चित्र दिसत आहे? हो, बरीचशी चित्र आहेत, वेगवेगळे वस्तू आहेत, वेगवेगळे साहित्य आहे. ओळखा काय काय बघा तिथं, सांगता येईल? हा बरोबर, बऱ्याचशी जी चित्र आहेत ना ती दवाखान्याशी, आरोग्य केंद्राशी संबंधित आहेत ना. बरोबर, तुम्हाला ओळखता येतात ना रे? सांगा बरं, कोण सांगेल? हा चल तू सांग. अरे वा, खूप हुशार आहेस तू. बघा रे, सर्वात प्रथम मास्क सांगितला. बघा आता तुम्हा सर्वांना मास्क हा परिचित झालेला आहे गेल्या 3-4 महिन्यापासून. का तर जो कोविड-19 कोरोना संसर्गजन्य रोग आहे त्यापासून आपल्या कुटुंबाचा किंवा इतरांचा देखील आरोग्यपूर्ण त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून आपण काय करतो, मास्क वापरतो. त्याचा संसर्ग जास्तीत जास्त पसरू नये यासाठी आपण मास्क वापरतो. बरोबर आहे, मास्क सांगितलं. ठीक आहे, आणखी कोणकोणते आहेत सांगा बघू असतं. अगदी बरोबर, स्टेथोस्कोप आहे, बरोबर, बीपी तपासणारं मशीन आहे, गोळ्या आहेत, पेन्सिल आहे, डायरी आहे. बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना. हा, तर तापमापक यंत्र देखील आहे. ह्या सर्व वस्तू आता तुमच्या समोर आहेत. का बरं? कारण या सर्व वस्तू तुम्हाला दवाखान्याशी संबंधित आहेत. बघितला ना? कुठं बघितलं असणार आहे? दवाखान्यातच. हा बरोबर आहे, तुझ्या घरी पण आहे काय? असो कुणाच्या घरी देखील तापमापक किंवा गोळ्या ठेवलेलं असतं. तर ह्या गोष्टी, या वस्तू इथं दाखवण्याचं कारण म्हणजे जो आपण पाठ शिकणार आहोत ना दिनूचे बिल, त्याच्यामध्ये दिनूचे वडील डॉक्टर आहेत. डॉक्टर, हा व्यवसायाला बसलाय आणि ते डॉक्टर काय काय करतात ते तुम्हाला समजून येण्यासाठी दाखवलं. ठीक आहे, आता हा पाठ तर शिकायचाच आहे. तो पाठ मला व्यवस्थितरित्या समजण्यासाठी या पाठात आलेले काही नवीन शब्द आहेत. तर ते सर्वप्रथम पाहू, जेणेकरून तुम्हाला या नवीन शब्दांची ओळख झाली की पाठ समजून घेण्यासाठी खूप सुलभ जाईल. तर नवीन शब्दांचे अर्थ बघा काय काय आहे. तर कुरवाडणे. कुरवाडणे म्हणजे काय? गोंचारणे, म्हणजेच लाड करणे. तुमची आई, तुमचे वडील तुमचे लाड करतात ना, कुरवाडतात ना. हा, एखादी गाईचं वासरू गाईजवळ आलं तर ती मायेने त्याला चाटते, म्हणजेच काय, ती लाड करते. तर त्याचा अर्थ तो कुरवाडणे. त्याच्यानंतर डॉक्टर. हा बघा शब्द इंग्रजीतील जसाच्या तसा आहे. तुम्ही म्हणाल डॉक्टर आम्हाला माहिती आहे, त्यात काय नवीन शब्द नसला तरी वैद्य. आता बघा मराठीतून आपण वैद्य म्हणतो काय, चला रे मला बरं नाही, वैद्यांच्याकडे जाऊया, नाही डॉक्टर म्हणतो ना. हा इंग्रजी शब्द, बरेचसे इंग्लिशचे शब्द आपल्या बोली भाषेत जसे आपण घेतलेलो आहोत, जसे की डॉक्टर आहे. परंतु ते इंग्लिश शब्द आपल्या बोली भाषेत इतके प्रचलित झालेले आहेत की मूळचे मराठी शब्द तेच आपण विसरलेलो आहे. त्यासाठी या शब्दाचे अर्थ आपण जाणून घेतले. तर डॉक्टर म्हणजे कोण? मराठीतून त्याला वैद्य म्हणतात. दुसरं बघा आणखी एक शब्द बिल. दिनूचं बिल पाठाचं नाव आहे ना. तरी बिल हा शब्द देखील जसाचा तसा इंग्रजीतील आपल्या बोलीभाषेत आलेला आहे. आपण बिलच म्हणतो, पण बिल म्हणजे नेमकं काय माहिती आहे काय रे? तर बिल म्हणजे खर्चाचा तपशील देणारा एक छोटासा कागद असतो. मी कुठंतरी एका दुकानात जाताय, खरेदी करताय, धान्याच्या दुकानात असेल किंवा स्टेशनरी दुकानात असेल, वही घेताय, पेन्सिल घेताय, रबर घेताय, कंपास घेताय, बॅग घेताय, सगळ्या वस्तूंच्या किमती वेगवेगळ्या असतात ना, बरोबर की नाही?
त्या सगळ्या वस्तूंच्या किमती वेगवेगळ्या लावलेल्या असताना तुम्ही शेवटी टोटल जितकी आहे ती जमा खर्चाची जी पावती असते त्याला बिल म्हणतात. त्याच्यानंतर दृष्टीचं पडणे. दृष्टीचं पडणे म्हणजे काय? दिसणे. आता तुम्ही मला तुमच्या मोबाईलमध्ये पाहताय ना, दिसतोय ना मी? मग मी तुम्हाला दिसतोय म्हणजे काय? मी तुमच्या दृष्टीस पडतो. दृष्टीस पडणे याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर एक्स-रे. एक्स-रे म्हणजे क्षकिरण. आता हा देखील बघा आणखीन एक इंग्रजी भाषेतील जसाच्या तसा आलेला शब्द. सगळ्यांना एक्स-रे माहिती असेल. आता एक्स-रे कशासाठी काढतात? एक्स-रे याचा अर्थ होतो तुमच्या शरीरातील हाडांना, आपल्या शरीरात हाड आहेत ना, त्याला दुखापत झाली असेल, पटला असाल, फुटला असाल, हात मोडला असेल, पाय मोडला असेल, म्हणजे शरीराच्या आतील जे हाड आहेत ती बाहेरून समजून येणार नाही. कुठं तुटलेला आहे, छिद्रलेला आहे किंवा काय दुखापत झालेला आहे. डॉक्टरला देखील बाहेरून पाहून समजत नाही. मग कुठं दुखणं आहे, कुठं काय झालंय हे नेमकं त्याचं निदान लावण्यासाठी काय करतात? डॉक्टर एक्स-रे काढण्यासाठी सांगतात. एक्स-रे म्हणजे एक प्रकारचा फोटो. आपण कॅमेऱ्यात फोटो काढतो ना, त्या प्रकारचा फोटो. परंतु हा एक्स-रे फोटो कसला? तुमच्या शरीराच्या आतील हाडांची चित्र दाखवणार. त्याला काय म्हणतात? मग क्षकिरण. आणि बघा आता शेवटचा शब्द आहे ओशाळणे. ओशाळणे म्हणजे लाज वाटणे. आता लाज वाटणे कशी काय? आता समजा तुमचं लक्ष नसेल अभ्यासात, गणिताचे शिक्षक तुम्हाला शिकवतायत, कोणतं तरी गणित सोडवून देत आहे आणि तुमचं लक्ष खिडकीतून बाहेर आहे आणि अचानक त्याने सरांनी तुम्हाला विचारलं, उठ रे, सांगायचं उत्तर किती आहे. तुमचं लक्षच नाही म्हटल्यानंतर उत्तर माहीत नसणार आहे. मग त्या वेळेला तुम्हाला लाजण्यासारखं होतं की नाही, ओशाळण्यासारखं होतं ना. तर ही काही नवीन शब्द या पाठात तुमच्या समोर मी सादर केलं. ठीक आहे, नवीन शब्दांचे अर्थ तुम्हाला समजले असतीलच. आता आपण काय करूया, पाठाकडे वळूया. तर बघा तुमच्या समोर जसं की चित्र दिसतंय. दिनूचे वडील कोण आहेत? डॉक्टर आहेत. सांगितलं होतं ना. दिनूचे वडील हे डॉक्टर आहेत. आता डॉक्टर म्हणल्यावर तुम्हाला माहिती असतं त्यांचा टेबल असतो, ते तपासण्याची खोली असते, रोगी येतात या प्रकारे. तर दिनूचे वडील काय? डॉक्टर आहेत. आणि दिनू देखील कधी कधी त्याला वेळ मिळेल, शाळेतून दुपारची शाळा सुटली किंवा शनिवारची शाळा सुटली किंवा इतर कोणत्या मोकळ्या वेळेत त्यांच्या वडिलांच्या सोबत काय करत असे, जाऊन दवाखान्यात बसत असे. मग दिनू तिथे जाऊन बसायचा. तो दवाखान्यातील सर्व गोष्टी काय काय होत आहे, कसं कसं होत आहे सगळं लक्षपूर्वक पाहायचं. तिथं बरेचसे लोक यायचे. कोणी म्हणायचं, डॉक्टर माझं गुडघा दुखतोय बघा, मला काहीतरी औषध द्या. कोणी म्हणायचं, डॉक्टर माझं डोकं दुखतंय, माझा घसा दुखतोय, मला सर्दी देखील आहे बघा, काय झालं, माझा इलाज करा, गोळ्या औषध द्या. कोणी मग फक्त गोळ्या औषध घेऊन जायचं, कोणी त्यांच्या दुखण्याचं किंवा आजाराचा काय करायचा, इलाज करून जायचं. तर कोणी म्हणायचं माझ्या पोटातच खूप दुखतं. या प्रकारे नानाविध आजाराचे रोगी तिथं यायचे. मग दिनूचे वडील जे डॉक्टर होते ते काय करायचे, दिनूचे वडील त्यांना तपासायचे, त्यांचं निदान लावायचे, कुणाला गोळ्या औषध करायचे, गोळ्या औषध द्यायचे, कुणाला इंजेक्शनची गरज असेल त्यांना इंजेक्शन द्यायचे. मग त्या रोग्यांना ते सगळं झाल्यानंतर परत जायचं. परंतु ह्या सर्व घटना ज्या तिथं चालल्या होत्या त्या दिनू एका छोट्याशा खुर्चीवर बसून पाठीमागे बसून पाहायचा. कसे लोक येतात, काय विचारतात, माझे बाबा, आता दिनूचे बाबा तर काय करतात, या सर्व गोष्टी तो पाहायचा. आणि दवाखान्याशी संबंधित बरीचशी संकल्पना त्याच्या डोक्यात जमली होती. पण एकच गोष्ट त्याला समजली नव्हती. कोणती? तर ज्या वेळेला जो रोगी किंवा तपासून घेणारा व्यक्ती असायचा ना, की डॉक्टर माझं सगळं जे तपासून झालं तर म्हणतात ठीक आहे मी येतो, माझं बिल काय झालं सांगा. आता बिल काय झालं सांगा, नेमकं बिल म्हणजे काय, बिल काय झालं सांगा. प्रत्येक व्यक्ती म्हणायचं ठीक आहे बिल सांगा, बिल किती झालं. तर बिल म्हणजे नेमकं काय हे दिनूला काही कळायला तयार होतं. बऱ्याचशा गोष्टी समजतात, बिल नेमकं समजलं. एके दिवशी दिनूनं काय केलं, त्याच्या वडिलांना विचारलं. बाबा, प्रत्येक व्यक्ती जातेवेळी म्हणतो डॉक्टर साहेब बिल काय झालं सांगा, बिल काय झालं सांगा, पण नेमकं बिल म्हणजे काय हो. त्याच्या मनात प्रश्न होता, कुतूहल होता. आता बघा लहान मुलं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न असतात, कुतूहल असतं जाणून घेण्यासाठी. त्याचप्रमाणे इथे यानं विचार, बाबा बिल म्हणजे नेमकं काय. त्याच्या बाबाने त्या टेबलावर एक छोटासा कागद होता, तो कागद दिनूच्या हातात दिला, तो म्हणाले वाच बघ. तर तुम्हाला पाहायचा आहे का तो कोणता कागद होता. तर बघा तो या प्रकारचा कागद होता. आता तुम्हाला इथं नमुन्यात दोन बिलाच्या पावत्या दिलेल्या आहेत. ते दोन बिलं कोणती, आता इथं फार्मा सेक्टर म्हणजे शेती विषयाशी संबंधित आणि तो दवाखान्याशी संबंधित बिल आहे. तुम्हाला देखील बिल म्हणजे काय समजलं पाहिजे ना. म्हणून दोन बिलांची कागद दिलेले आहेत. जसं की याच्यामध्ये नाव असतं, त्यांचे जीएसटी नंबर, काही इतर त्यांच्या घडामोडी, पत्ता वगैरे असतो आणि इतर काही कॉलम असतात. त्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू घेतलाय, समजा एक वही घेतला, वही किती रुपयाची, पेन किती रुपयाच्या, ज्या काही वस्तू घेताय प्रत्येक वस्तूची किंमत ते किती घेतलाय त्याच्याशी गुणिले करून लिहिलेली असते. ते शेवटी त्याची गोळा करायची असते.
तो गोळा गोळा काय करतो आपण खिशातून पैसे काढून देतो. याच प्रकारे दवाखान्याचे बिल दाखवलेलं आहे. नमुन्यात 2 बिल दाखवलेले आहेत. पण दिनूच्या वडिलांनी त्याच्या हातात कोणता कागद दिला तुम्हाला बघायचा आहे का? त्याच्यावर कोणकोणते तपशील आहेत तर बघा. या प्रकारे त्याच्या वडिलांनी त्याच्या हातात काय दिलेलं आहे? कागद दिलेला आहे. दिनू लक्षपूर्वक ते वाचू लागला. काय होतं त्याच्यावर? रोग्याला तपासण्याबद्दल 50 रुपये. आता डॉक्टरने रोग्याला तपासले, त्यांनी सेवा केली ना, त्याच्याबद्दल त्याचा मोबदला परतफेड करायला लागला. कोणी फुकट तुम्हाला कोणती सेवा किंवा वस्तू देत नाही. कधी तरी कोणी देतं? नाही ना? बरोबर. कोणती सेवा बजावायची असली तर त्याचा परतफेड किंवा मोबदला म्हणून काही रक्कम द्यावी लागते. तर तसंच रोग्याला तपासण्याबद्दल डॉक्टरांची फी किती झाली? 50 रुपये. एक्सरे काढण्याबद्दल 150 रुपये म्हणजे 150 रुपये. मगाशी सांगितलं ना, दुखला असेल, खुपला असेल, हाडं काहीतरी झाले असतील, त्याचा एक्सरे काढावा लागेल. त्या कारणासाठी एक्सरे काढण्याबद्दल वेगळे पैसे 150 रुपये. त्याचबरोबर तपासण्याबद्दल काही आजार फक्त वरल्यावर पाहून किंवा एक्सरे काढून देखील सांगता येत नाही. मग त्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या असतात. रक्ताची चाचणी, लघवीची चाचणी किंवा इतर विविध गोष्टी असतात. तर तसं रक्ताची चाचणी किंवा रक्त तपासण्याबद्दल त्याची वेगळी फी द्यावी लागेल 100 रुपये. आणि शेवटी औषध दिल्याबद्दल मग रोगाचं निदान डॉक्टर साहेबांना कळालं ना. डॉक्टरांना रोगाचं निदान कळाल्यानंतर जी काही गोळ्या औषध देतात त्या गोळ्या औषधाची ठराविक अशी रक्कम द्यावी लागते. मग बघा आता 50 रुपये अधिक 150 अधिक 100 अधिक 80 सर्वांची बेरीज करा बघू किती झाली? अगदी बरोबर 380 रुपये झाले ना एकूण गोळा बेरीज. म्हणजे तो जो रोगी आहे तो डॉक्टरला किती रुपये देणार आता? 380 रुपये. त्यांची फी मग फक्त 50 रुपये देऊन चालेल का? नाही. इतर ज्या काही त्यांच्या सेवा बजावलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींची गोळा बेरीज 380 रुपये त्यांना काय करावे लागेल? द्यावे लागेल. दिनूला आता समजलं नेमकं बिल म्हणजे काय. तो कागद घेऊन परत वाचू लागला आणि मध्येच हसला. त्याला काय मजा वाटली कुणास ठाऊक. परंतु दिनूच्या मनात काहीतरी संकल्पना आली, काहीतरी गंमत आली असणार आहे म्हणून तो हसला ना. तो हसला आणि तो परत वाचू लागला. का हसला? तुम्हाला माहिती आहे त्याचं उत्तर? मी सांगतो बघा. काय झालं असेल, त्याच्या मनात कोणत्या गोष्टी आल्या असतील त्या तुम्हाला समोर दिसतील. बघा त्याच्या मनात देखील काय आलं? आता वडिलांची जी कामं होती त्यांनी केल्याबद्दल त्यांना पैसे मिळाले, तसं मी देखील आईला मदत करतोय की घरी. तुम्ही करता का नाही रे? करताय ना? अगदी बरोबर. खूप हुशार मुला, शहाणी मुला तुम्ही जशी मदत करताय तसं दिनू देखील त्यांच्या आईसाठी वेगवेगळी कामं करायचा, वेगवेगळी मदत करायचा. बघा ज्या आई त्याला सांगायची जा रे सकाळी काय करतात? देवपूजेला फुलं आणायला सांगतात ना, जा बा दिनू बागेतून काही फुले आण. त्याला दिनू आईची काम करायचा. त्याचबरोबर बाळाला सांभाळ. समजा आई काहीतरी कामात व्यस्त असेल, वडील तर दवाखान्याला गेलेले आहेत, मग बाळ दिनूचा छोटा भाऊ असेल, त्याला सांभाळण्यासाठी तो रडत असताना तुम्ही देखील तुझं पण आहे काय लहान बाळ? तुझा लहान भाऊ आहे ना, बरोबर, तू पण सांभाळतोस. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे दिनू देखील सांभाळतो बघा. त्याचबरोबर काही वस्तू दुकानातून जाऊन आणतात ना, आई म्हणते बघा जा बाळा चहा पुढे 2 रुपयाची आण, जा बाळा साखर 5 रुपयाची आण. त्याला तुम्ही जाऊन करताय की नाही कामं? कोण म्हणतोय काय 5 रुपये दिल्याशिवाय काम करत नाही? ही गोष्ट चुकीची आहे बघा. तुम्ही म्हणताय की आई मला 5 रुपये दे मगच मी दुकानात जातो, आई मला एक चॉकलेट दे तरच कापूचा निरोप देतो. या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. असं करायचं नाही. ही आपली जबाबदारी आहे ना कुटुंबाचा घटक म्हणून. बरोबर. त्याचबरोबर घरची कामं लहान अगदी छोटी मोठी कामं आपण घरी करायची, जसे की स्वतःची खोली आवरून ठेवणे, लोटून काढणे, स्वतःच्या कपड्यांची घडी करून ठेवणे. मग दिनूच्या आता डोक्यात ही संकल्पना आली. आता आपण काय करूया? आपण पण कामं करतोय, काय करूया असं ठरवतो. तो हसू लागतो. आणि त्या दिवशी ज्या वेळेला तो घरी जातो, घरी गेल्याबरोबर आपल्या खोलीत जाऊन वही पेन घेतो आणि एक चिठ्ठी तयार करतो. बघा ती चिठ्ठी कोणती? अशा प्रकारची चिठ्ठी तयार करतो आणि तो आपल्या आईच्या नावे बिल तयार करतो. म्हणजे आईनं पैसे दिले पाहिजे का? घरातली त्यानं कामं केली की बघा किती हुशार आहे. तर काय कोणती कामं? आज बागेतून फुले आणल्याबद्दल दिनू त्यांच्या आईसाठी बागेतून फुले आणतो त्यासाठी 1 रुपये. बाळाला 2 तास सांभाळल्याबद्दल 4 रुपये लावलेला आहे बघा दिनू. शेजारी काकूंना निरोप दिल्याबद्दल 1.5 रुपये. दुकानातून नारळ आणल्याबद्दल 1.5 रुपये. घरकामात मदत केल्याबद्दल 2 रुपये. बघा दिनूने इतकी सारी कामं केला आणि बिल किती लावलं? सगळ्यांची गोळा बेरीज करा बघू. 1 रुपये अधिक 2 अधिक 1.5 अधिक 1.5 अधिक 2 टोटल किती झाली? गोळा बेरीज त्याची एकूण 10 रुपये. दिनू काय करतो? 10 रुपये मिळणार, मी आईची दररोज इतकी कामं करतोय, आता काय करूया आईला दिव्या म्हणून ठरवतो. आणि त्या दिवशी आपल्या आईच्या खोलीत पळत जातो. हा बिलाचा जो कागद आहे ना तो तिच्या
उशीपाशी ठेवतो आणि आपल्या आपल्या खोलीत जाऊन झोपतो. दिनू गेला झोपी, त्यानं आईच्या हातात दिलं नाही, जाऊन परत तिच्या खोलीत ठेवलं. दिनू झोपी गेला, ती रात्र संपली, सकाळ झाली. दुसरा दिवस उजाडला ना. दुसरा दिवस उजाडला, पाहतो तर काय याच्या उशीपाशी किती रुपये होते? 10 रुपये होते. दिनू अगदी छान हरकला. अरे वा, माझ्या कामाची पोचपावती, मी केलेल्या सेवेची, बजावलेल्या सेवेची पोचपावती म्हणून आईने मला 10 रुपये दिलेला आहे. म्हणजे त्याच्या आईनं रात्री ते कागद दिनून दिला होता ते बिल वाचलं आणि त्याच्या उशापाशी 10 रुपये भेटले. त्याचं लक्ष थोडंसं दुसरीकडे गेलं. बाजूला पाहतो तर काय 10 रुपयाच्या बाजूला काय होतं माहिती आहे? आणखीन एक चिठ्ठी होती. त्याच्या मनात तो मागला, अरे 10 रुपये तर आईने दिलेले आहे, आणखीन कसली चिठ्ठी, बघूया. म्हणून त्याला ती चिठ्ठी उचलली. तर ती चिठ्ठी कसली होती माहिती आहे? आईनं दिनूसाठी केलेल्या कामाची दिनूच्या नावे केलेली बिलाची पावती होती. बघा, त्याचा तपशील देखील तुम्हाला वाचून दाखवतो. दिनूने केलेली कामं तुम्ही बघितला, त्याची रक्कम पण बघितला. आईनं दिनूसाठी काय काय कामं केलेली आहेत ते बघा. लहानपणापासून 5वी पर्यंत वाढवल्या होतं. तुम्ही 5वीला आहे की नाही रे? हा, दिनू पण 5वीला. लहानपणापासून दिनूला 5वीत येईपर्यंत लहानाचं मोठं केलं. त्याची किंमत किती बघायला आहे? काहीच नाही. आजारपणात दिवस रात्र जाऊन काळजी घेतल्याबद्दल परत काही नाही. गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल काही नाही. वाचायला शिकवल्याबद्दल काही नाही. जत्रेत आईस्क्रीम खेळणी दिल्याबद्दल काही नाही. आणि सगळ्यांची गोळाबेरीज एकूण किंमत बघायला किती झाली? काहीच नाही. कधी विचार केला? लहान मोठीची कामं करताय तुम्ही, त्याची 1 रुपये 2 रुपये एक चॉकलेट मागताय, परंतु आपले आई वडील जे कष्ट करतात, आपल्यासाठी झटतात, त्याची किंमत त्यांनी कधी मागितली तुमच्याकडे? बघा पुढील चित्रात त्यांची कामं कोणकोणती आहेत? तुमच्यासाठी देखील करत असतील ना. जसं दिनूच्या आईने त्याच्यासाठी केलेलं आहे. आजारपणात तुम्हाला सांभाळणे, पैसे कधी माहिती आहे ना. काही लागलं हवं नको पाहणे, कधी पैसे मागितले नाही. तुम्हाला शाळेला पोहोचवणे नाही. तुम्हाला अभ्यास सांगणे, शिकवणे, गोष्टी सांगणे, तुमची करमणूक करणे ते नाही. जत्रेत ज्यावेळेला तुम्ही जाताय, तुम्हाला काही जे हवं नको असेल, खेळणे असेल, आईस्क्रीम असेल, खाऊ असेल, आणून देतात ना आई किंवा वडील. त्याचं कधी तुम्ही मोबदला फेडला, पैसे परत दिला नाही. विचार करा, त्याचा खर्च काढायला किती खर्च होईल? आणि तुमची कुवत आहे का रे, किंवा दिनूची कुवत आहे का रे ती पैसे देऊन देण्यासारखी? नाही ना. आपले आई वडील तसं पैसे मागत नाही. ही आई वडिलांचं महात्म्य, त्यांचा मोठेपणा. त्या बिलात बघितलं ना, आईने दिलेल्या किंमत काय होती? काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. शेवटी गोळाबेरीज काही नाही, इतकी सारी कामं करून दिनूनं केलेली चूक त्याच्या लक्षात आली. त्याच्या डोळ्यात पाणी भरलं, कंठ दाटून आला. तो तसाच आपल्या खोलीतून उठून पळत जाऊन आईला गच्च मिठी मारला. त्याच्या हातातील कागद गळून पडला. ते 10 रुपये जसेच्या तसे त्याने आईच्या हाती दिले. आता दिनू पूर्णपणे ओशाळला होता. तो रडू लागला होता. का? त्याची चूक कळाली. आईने देखील त्याला काही न बोलता मायेने जवळ घेतलं, त्याच्या गालाचं चुंबन घेतलं, मुका घेतला त्याच्या गालाचा आणि म्हणू लागली, बाळ, प्रत्येक गोष्टीची किंमत पैशातून मोजता येत नाही. मोजता येते का प्रत्येक गोष्टीची किंमत? मुळीच नाही. आपण कुटुंबात राहतो, जसं आई वडील आपल्यासाठी बरीच कष्ट करतात, कामं करतात आणि त्याचा कोणताही मोबदला मागत नाही, तसं आपलं देखील कुटुंबाचा एक छोटासा का असणार भाग म्हणून काहीतरी कामं करायला लागतात ना. ते कामाचा कधीही मोबदला मागायचा नाही. इथं दिनू पूर्णपणे ओशाळलेला आहे, त्याची चूक त्याला कळाली आहे आणि पाठाचा समारोप झालेला आहे. तरी यातून तुम्ही बोध काय घ्यायचा आहे? तर आपण कोणत्याही गोष्टीचा, कुटुंबात असेल किंवा मैत्रीत असेल किंवा इतर ठिकाणी, प्रत्येक गोष्टीची किंमत ही पैशात मोजायची नाही. हा, वस्तू तुम्ही पैशात घेता, बरोबर आहे, दुकानदाराकडे गेला तर पैशाच घ्यावा लागेल, पण सगळ्याच आयुष्यातली घटना या पैशात मोजता येत नाही. नाती जिथं आहे तिथं नाते जगायला लागतात, कुटुंब जिथं आहे तिथं कुटुंब मानावं. तर अशा प्रकारे हा पाठ संपलेला आहे. अपेक्षा करतो तुम्हाला पाठ समजला असेल, तुम्हाला आकलन झालेलं असेल, दिनूने केलेली चूक आणि त्याचं नेमकं बिल कोणतं हे तुम्हाला समजलं असेल, बिल कसं असतं ते देखील तुम्हाला समजलं. ठीक आहे, तर याच पाठावर आधारित काही स्वाध्याय जे तुम्ही घरी सोडवण्यासाठी देत आहे, ती प्रश्नोत्तरे तुम्ही पाहायचे. गृहपाठ बघा, काही प्रश्नांची उत्तर दिलेले आहेत, तुम्ही प्रश्नांची उत्तरं वाचायची आहे.
लिहून घ्या पडदेशी, लिहून घेण्यासाठी वेळ देतो. घेतला? काही प्रश्नांची उत्तर आहे, मी ही कृती आहे. ही प्रश्नांची उत्तर लिहून काढा. ही कृती काय करायची आहे? तुमच्या घरातील वेगवेगळी बिलं गोळा करायची आहे. वडिलांना विचारून घ्या. काही बिलं महत्वाचे असतात, कुठली वाटली ती बिलं घेऊन तुमच्या वही जोडू नका. आई वडिलांना विचारा, त्यांच्या परवानगीने काही बिलं घ्या, बिलांच्या पावत्या घ्या. मग धान्याची बिलं असतील किंवा ग्रोसरी स्टोअर्स असेल किंवा मग लाईट बिल, टीव्ही बिल, वेगवेगळी बिलं असतात. ती बिलं घ्या परवानगीने आणि एका वहीत प्रत्येक पानावर एक असं चिकट स्क्रॅप बुक तयार करा. आणि तुमच्या संग्रही ठेवा. शाळा चालल्यानंतर तुमच्या शिक्षकांना दाखवा ना. हो, अरे सगळेजण मानव ठेवतात, फार उत्स्फूर्त आहात तुम्ही. ठीक आहे, अपेक्षा करतो सर्व तुम्हाला समजलेलं आहे आणि तुम्ही अगदी शांतपणे, शांत चित्ताने इथं माझा पाठ ऐकला, वाचला, समजून घेतला. याबद्दल सर्वप्रथम तुमचं धन्यवाद. आणि या सगळे कार्यक्रमांतर्गत YouTube चॅनलवर मला येऊन तुमच्यासमोर पाठ सादर करण्याची संधी दिली त्या आमच्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचं व संयोजकांचं मनापासून आभार मानतो.